म्हणजे केलता की नाही, तसं ब्रह्मदेवानं सुद्धा साक्षीदार तयार केले महाराज. साक्षीदार, त्या साक्षीदारामध्ये एक गाई होती आणि एक केतकी नावाचं फुल होतं. शंकरासमोर आले आणि शंकराला ब्रह्मदेव म्हणाले की आम्ही तुमचा अंत पाहिला आणि विश्वास नसेल तर साक्षीला गायला आणले. विचारा गायला. गाय म्हणली हो. साक्षीला मी केतकीला आणले. विचारा केतकीला. केतकी म्हणली हो. शंकरानं रहस्य ओळखलं आणि दोघांना शाप दिला. केतकीला सांगितलं आजपासून कोणत्याच पूजेमध्ये तुला मान नाही, आणि गाईला सांगितलं आजपासून कुठल्याही पूजेमध्ये तुझ्या तोंडाची पूजा होणार नाही, शेपटीची पूजा होणार. हे शाप फक्त एकदा खोटं बोलल्यावर भेटले. मोबाईल आल्यापासून आपण किती खोटं बोलतो, दिवसातून 1000 वेळा. मग आपल्यासाठी काय ठेवलं असेल देवच जाणे बाबा. लक्ष द्या. आणि म्हणून सुख देईल शंकर. हा सर्व पसारा सोडून द्या, हा संसार सोडून द्या, एकच करा. हा मनुष्य जन्म म्हणजे पाण्याचा थेंब. पाण्याचा थेंब तव्यावर पडला, अस्तित्वाचा नाश. पाण्याचा थेंब फुलावर पडला, मोत्यासारखा चमकतो. पाण्याचा थेंब मोत्यामध्ये पडला तर मोतीच होतो. पाण्याचा थेंब पाडायचा कुठं? कुणाच्या हातात आहे? आपल्या संगतीच्या हातात आहे. मग संगती प्रभू नामाची असेल, संगती ईश्वराची असेल तर ईश्वर आपला पाण्याचा थेंब मोत्यामध्ये पाडल्याशिवाय राहणार नाही, मग सुख भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून म्हणाले सुख देईल शंकर, करा पूजन लवकर. सांगितलं मग पुढल्या जन्मात केलं तर जमणार नाही का? या जन्मात संसार करू दे म्हणले, हा पुत्र बाळादी यांची सेवा करू दे म्हणले, तर नाही म्हणले तसं जमणार नाही. का? अभंगाचं नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा देहाचा भरवसा, कोण दिवस येईल कैसा. पहा, भगवद्गीतेमध्ये आलेला एक श्लोक आहे. भगवद्गीता आम्हाला सांगते मनुष्य जन्मामध्ये सुख आणि दुःख हे चक्रासारखे पाठीमागे लागलेले असतात.
सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. लाभ अलाभ जय अजय हे मनुष्याच्या जीवनामध्ये चालू असणारं चक्र आहे. आज सुख आहे तर उद्या दुःख आहे, उद्या दुःख आहे तर परवा सुख आहे. हे संसाराचं चक्र आहे. आणि म्हणून संसाराच्या चक्रामध्ये आनंद प्राप्त करायचा असेल तर काय करा? सुखी असावे ग्रस्ताश्रमी, लक्ष लावा शंकर नामी. लक्ष कुठं लावा? शंकर नामी. आता उद्या यात्रा आहे म्हणून आपण नटून येतो की नाही? आहे की नाही? नटून येतो. नटून येण्यासाठी आपण काय काय करतो? पवित्र स्नान करतो. नटून येण्यासाठी आम्ही काय करतो? पवित्र वस्त्र परिधान करतो. नटून येण्यासाठी काय करतो? पवित्र सौंदर्य प्रसाधने लावतो. कशासाठी? नटून येण्यासाठी. त्या नटण्यामध्ये स्वतःची सिद्धता आहे की स्वतःच्या रूपाची सिद्धता आहे? स्वतःच्या रूपाची सिद्धता आहे. पण शंकर नामाच्या नामानं जर नटलात तर आपदा चुकवा. नटा नामी शंकराच्या आपदा चुकवा भयाच्या, चुकवा भयाच्या, आपदा चुकवा भयाच्या. नटा नामी शंकराच्या आपदा शंकराच्या आपदा चुकवा भवाच्या. भव दुःख सर्वात मोठं दुःख आहे. भव म्हणजे संसार. आणि या संसार सागरातून तरुण जाण्याकरता एकच देह आहे आणि तो म्हणजे मनुष्य देह. माझ्याच माईकला काय झालेलं हे तिकडं ठेवा ते इकडं द्या बरं.